हॅलो फ्रेंड्स, मी अदिती मोरे. आज मी तुम्हाला वजडीची रेसिपी शेअर करणार आहे. काल मी तुम्हाला वजडी कशी साफ करायची त्याचा छोटासा ब्लॉग मी तुम्हाला टाकलाच होता काल. आज तर कशी बनवायची त्याचा ब्लॉग टाकणार आहे. ठीक आहे. तर आता वजडी ही बकऱ्याची वजडी आहे बघा. स्वच्छ धुवून वगैरे कशी धुवून स्वच्छ बघा दुधासारखी एकदम निघालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना अद्रक लसूणची पेस्ट ॲड करणार आहोत. आता माझी घरातली ते अद्रक लसूणची पेस्ट संपलेली तर ही दुकानातून आणलेली. तर ही अद्रक लसूणची मीठ आणि थोडीशी हळद ही आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे बघा. आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे छान असं. बघू शकता तुम्ही एकत्र करून घ्यायचं एकजीव मस्तपैकी. आणि बकऱ्याची वजडी अतिशय खायला उत्कृष्ट आणि छान लागते चवीला पण. ठीक आहे. कोणाला कोणाला नसेल आवडत पण आमच्याकडे सगळेच खातात, सगळ्यांनाच आवडते ही वजडी. ठीक आहे. आता आपण ह्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे शिट्ट्या काढून घ्यायचं आहे. तर आपण गरम मसाला बघा, चक्री फूल, दालचिनी, मोठी वेलची, त्याच्यानंतर तेजपत्ता, लवंग, काळी मिरी हे सगळं आता 1 चमचा तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यात रोस्ट करून घ्यायचं आहे. जरा मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला ती वजडी टाकायची आहे. तर आपले मसाले जरा परतून घ्यायचे आहे तिकडे तिकडे. बघू शकता तेलामध्ये छान असे परतल्यानंतर खडे मसाले सगळे परतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ते आपलं वजडी. ठीक आहे. आणि वजडी पण थोडीशी अशी परतून घ्यायची. आता तेलात आपलं हे फ्राय झालेलंच आहे. तर आपली वजडी आपण ॲड करून घेणार आहोत. आणि ह्याच्या तुम्ही कमीत कमी 10 ते 12 शिट्या काढून घ्या. त्याच्यावरती काढलात तर ती एकदम शिजून गिजगिजीत लागते. त्यापेक्षा तुम्ही 10 ते 12 शिट्यांमध्ये ती छान होते मस्तपैकी, अशी खाण्यायोग्य असते. तर तुम्हाला तर कशी खाण्याची, तुम्ही भरपूर शिट्या काढून वगैरे शिजवून खात असाल तर माहिती नाही, पण मी जास्तीत जास्त 10 ते 12 शिट्याच काढते, त्याच्यावरती नाही. आणि आता ही प्रॉपर अशी मिक्स करून घ्यायची तेलामध्ये आणि खड्या मसाल्यात. आणि आता ह्याच्यात थोडं पाणी ॲड करायचं आहे. 1.5 ग्लास मी पाणी ॲड केलेलं आहे. 1.5 ग्लास पाणी ॲड केल्यानंतर ह्याच्यात 10 ते 12 शिट्ट्या काढून घ्यायच्या छान अशा. शिट्ट्या काढून झाल्यानंतर आणि कुकरचं आता झाकण मस्त बंद करायचं. आणि वजडी ही अतिशय पौष्टिक आहे बकऱ्याची. तुम्ही खात असाल नसेल काय माहिती नाही, पण आम्ही खातो. आणि खाण्याची आता ही टेक्निक जी असते बनवायची तुम्हाला दाखवते. आता हे थोडंसं माझं पाणी वर आलं होतं त्याच्यामुळे ते कुकरच्या झाकणावर पडले. तर बघू शकता आता ही वजडी आपली छान अशी शिजली होती. 10 ते 12 शिट्ट्यांमध्येच आपली शिजलेली. आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे आहेत. मी ह्याच्यात जास्त तेलाचाही वापर केला नाही. काही लोक तेल भरपूर हे करत असतात. तर आता हे 2 चमचे तर ते डालवीने टाकले. तर ती छोटीशी वाटी आहे त्याच्याने खूप कमी पडतं. आता सगळ्यात आधी तेल गरम झाल्यानंतर हिंग टाकायचं आहे. हिंग आपलं तडतडलं छान असं तेलामध्ये की लगेच आपल्याला कांदा ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही कांदा, एक अख्खा कांदा बारीक छान असं चिरायचं आहे. आणि आता कांदा गोल्डन आणि ब्राऊन रंगापर्यंत होईपर्यंत